सोलापुरातील खड्डा तालीम या गजबजलेल्या परिसरामध्ये ड्रेनेजच्या पाण्याची गंभीर समस्या उद्भवली असून चेंबर बांधण्यासाठी महापालिकेचे अधिकारी श्रीरंग नादरगी यांनी पैशाची मागणी केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। खड्डा तालीम परिसरात सर्वच नागरिक या ड्रेनेजमुळे त्रस्त झाले असून पिण्याचे पाणी सुद्धा मिळणे मुश्किल झाले आहे। मागील 3 महिन्यापासून ही ड्रेनेज लाईन तुंबलेली असून या परिसरातील नागरिक दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत। वेळोवेळी महापालिकेला याची पूर्वकल्पना देऊन सुद्धा याची दखल घेत नसल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली आहे। खड्डा परिसरामध्ये ड्रेनेजची पाईपलाईन रोडवर वाहत आहे आणि प्रत्येक घराला त्रास होत त्याचा आणि दुर्गंधी पसरलेली आहे। आणि त्या अधिकारी असलेले खड्डा परिसराला नांदरगी साहेब यांना 3 महिन्यापासून अर्ज पुरवलेले आहेत, 4 वेळा पुरवलेले आहेत आणि त्यांनी ह्या कामासाठी चेंबर बांधणीसाठी बोललेलं होतं आणि चेंबर बांधण्यासाठी त्यांनी टोटल 15,000 रुपये आमच्याकडे नागरिकांना पैशाची मागणी केलेली होती आणि ते न पुरवल्यामुळे आतापर्यंत काम रखडलेले आहे आणि फक्त इथं रॉडवाल्याला आणतात आणि पाण्याच्या मशिनरीसाठी बोलून घेतात। ते असंच वरच्यावर काम करून निघून जातात आणि पैसे न पुरल्यामुळे आज 3 महिने झाले चेंबरचं काम केलेलं नाही आणि ह्याच्यामुळे पत्रकारांनी आम्हाला थोडंसं सपोर्ट करावं आणि आम्हाला आमच्या एरियाच्या दुर्गंधीतून वाचवावं आणि घाण ह्याच्यापासून वाचून घ्यावं। किती दिवस झाले हे चालू आहे पाण्याची समस्या? 3 महिने झाले ह्याची समस्या चालू आहे आणि त्यांच्याकडे स्वतःकडे बी नोंद आहे की इथं रॉड कितीदा फिरवलेलं आहे आणि ते पाण्याचे मशीन आणून कितीदा साफ केलेलं आहे त्यांच्याकडे पण नोंद आहे आणि नगरसेवक नाही आहे तर आता त्याबद्दल काय करणार? हे बघा दुर्गंधी किती आहे इथे, सगळं पाणी रोडवरती। ज्या ठिकाणी पिण्याची पाईपलाईन आहे त्याच ठिकाणी पूर्ण ड्रेनेजचे पाणी जात असून स्वच्छ पाणी मिळणे मुश्किल झाले आहे। महापालिकेच्या अभियंत्याच्या चुकीमुळे चुकीचे चेंबर बांधल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे प्रत्यक्षदर्शींनी दिसून आले आहे। तरी लवकरात लवकर चेंबर बांधून द्यावे अशी मागणी या जनतेने केली आहे। अधिकारी हे आमच्याकडून पैशाची मागणी करत आहेत असाही आरोप येथील जनतेने केला आहे। त्वरित हे चेंबरचं काम नाही झालं तर सोलापूर महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।